ती जागा देण्यात येणार आहे जेवणाची, तिथली साफसफाई अदानी समूहाकडूनच झाली पाहिजे. ती जागा त्यांना दिली होती, त्यांनी ढापली ती जागा. मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना ते देखील पत्र माझ्याकडे आहे, विरोधाचं पत्र. ते विरोध असताना देखील मी मागच्या पत्रकार परिषदेत दाखवलेलं ते पत्र. त्यांनी जागा ती ढापली. आता त्यांना कळलं तिथे लेगसी वेस्ट आहे म्हणून ते परत देत आहेत, स्वच्छ करून आम्हाला द्या. आणि ते स्वच्छ कोणाच्या पैशाने? तुमच्या आमच्या पैशाने. त्यांनी स्वतः आज 1 एप्रिल आहे आणि एकच महिना शिल्लक राहिलेला आहे. तसं बघितलं तर 2 महिने 31 मे पर्यंत. हा, 31 मे पर्यंत. तर या कालावधी जी 25 तारखेला नालेसफाई आपण सुरू करू असं महानगरपालिकेनं म्हटलं होतं, त्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आलं होतं. तो अजूनही सुरू झालेला नाहीये आणि आमच्या माहितीप्रमाणे अजून नालेसफाई पण नाही झाली. म्हणजे आपण हे पहा, सगळीकडेच आता मुंबईच्या आमदारांची मध्ये बैठक झाली ज्याच्यात आम्ही रस्त्यांची परिस्थितीबद्दल बोलत होतो. सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. 2 वर्षात खड्डेमुक्त करू मुंबई असं एजन्सी सरकारने सांगितलं होतं. पण त्याच गटाने आता मान्य केलेलं आहे. 1-2 आमदार ते हे पण बोलून गेले त्या बैठकीत की निवडणुकीच्या आधी तुम्ही जी भूमिपूजन आमच्या हातून केली, आता कामं तरी सुरू करा. म्हणजे एवढं भयानक चित्र आहे की निवडणुकीच्या आधी घाईघाईत भूमिपूजन केली, आता काम कुठेच सुरू झालं नाही. जिथे झालंय तिथे काय दर्जाची कामे तुम्ही पाहताय. कोस्टल रोड जे आमचं स्वप्न होतं, आणि मी प्रत्येक वेळी जेव्हा इथून घरापासून विधानभवनाला 15 मिनिटात पोहोचलेलो आहे, उद्धव साहेबांना थँक्यूचा मेसेज केलाय की तुमच्यामुळे हे स्वप्नपूर्ती झाली आणि मुंबईला हा मोकळा श्वास मिळाला. पण ह्या सरकारच्या हाती आल्यानंतर रस्त्याची क्वालिटी काय? तिथे टनलमध्ये एक दरवाजा टनलच्या दिशेने उघडतोय, तिथे कुठेतरी एक कोपऱ्यात खुर्ची ठेवली जी एक पूर्ण रस्ता ब्लॉक करते. भिंतीचं पेंटिंग बघा कसं पॅचवर्क दिसतंय. आणि रस्त्याचे लेवल तर खराब आहेच. पण तसंच मी मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की मुंबईत 15 वॉर्ड ऑफिसर नाहीयेत, त्याची नियुक्ती करा. मला वाटतं त्याच्यानंतर आता 7चे आत्ता झालेत. पण त्याच बैठकीत मी त्यांना परवा देखील सांगितलं की 7 झाले, पुढचे पण करा. आणि रेल्वे ह्यांच्याबरोबर तुमचं जे काही संबंध असतात ते वाढवा, कारण त्यांची गरज लागते पावसाळ्यात. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, मग तुमचे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. पण झालंय असं की गेल्या 3 वर्षामध्ये निवडणूकच घेत नाही ते लोक, आणि म्हणून कोणाकडे जायचं लोकांनी? याच महिन्यात सरकार 100 दिवसांचा आढावा, त्याचा जो कार्यक्रम आहे तो आखणार आहे. 100 दिवसात काय केलं, काय त्यांनी. सोपं आहे, 5 मिनिटात बैठक संपेल. निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा अशी घोषणा केली होती. मात्र अजितदादांनी काम करून हेच मी सांगतो ना, म्हणजे हे एप्रिल फुल तर काय अजून. आणि म्हणून ह्या सरकारला एप्रिल फुलचं नाव दिलं पाहिजे, एप्रिल फुल सरकार. लाडकी बहीण तसंच, शेतकऱ्यांचा विषय तसाच. लाडका भाऊ तिथे योजनाच बंद करून टाकली. बरोबर आहे. आनंद शिदा बंद करून टाकलं, मध्ये अंडी बंद केलेली मिड डे मील मधून. आदित्य, परवा मनसे अध्यक्षांनी जेव्हा भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक बँकेमध्ये जाऊन तपासा की मराठी तिथं बोललं जातंय किंवा नाही. आणि पवईमध्ये काल याच मुद्द्यावरून एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली, कारण त्याने मराठीचा अपमान केला. मराठी भाषेच्या या संपूर्ण वापराबद्दल आणि सक्तीबद्दल आपली नाही, एक महत्वाची गोष्ट आहे. आता मी त्यांचं भाषण काय ऐकलं नाही, काही क्लिप्स बघितल्या, पण भाषण ऐकलं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे ही हिंमतच कोणी कसं करू शकतं महाराष्ट्रात राहून की आम्ही मराठी बोलणार नाही. आणि हे प्रत्येक राज्यात तसंच असायला पाहिजे. मातृभाषा तिकडची किंवा जी स्थानिक भाषा आहे त्याचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे, नाही तर कडक कारवाई कायद्याने देखील केली पाहिजे. कारण साधारणपणे आपण पाहतोय हे राज्य सरकार एका बाजूला म्हणते की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला. ठीक आहे, तुम्हाला आम्हाला लढा द्यावा लागला, 10 वर्ष तुमच्या सरकारकडे आम्हाला लढत राहायला लागलं, तेव्हा नंतर आता दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा भवन जे आम्ही गिरगाव चौपाटी इथे बांधत होतो, कोणाच्या हट्टामुळे तुम्ही रद्द केलं? ते कोण स्थानिक तुमचे बिल्डर्स होते त्याच्यामुळे रद्द केलंय. तसंच आपल्याला आठवत असेल रंगभूमीचं दालन आम्ही गिरगाव चौपाटी इथे करत होतो, ते रद्द झालंय. मला कळलेलं आहे का रद्द केलेलं आहे, कोणाचं कोण तिथे आमदार आहेत, कोण मराठी अमराठी आमदार असे आहेत की ज्यांना जे ह्याला विरोध करत आहेत. हा देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण परत तिथे कॅसा ग्रँड वगैरे असं काहीतरी नाव लागेल, कॅसा हे कॅसा ते, जसं त्या बिल्डरचं नाव असतं. कायदा सुव्यवस्थित आहे तरी का हातात घ्यायला असायला तर पाहिजे. आज आपण पाहतोय काल पण कुठे ब्लास्ट होतो, कुठे कोणाची मर्डर होते, कुठे काय होतं. गृहमंत्री या राज्याला आहेत की नाही हा एक प्रश्न राहिलेला आहे. असा वाद सुरू असताना मुंबई शाकाहारी विरुद्ध मांसाहारी हा विषय चालूच असताना आता संजय निंबाप आहेत ते म्हणतात की चैत्र नवरात्रमध्ये जे रस्त्यावरती मांस मटण मच्छी. बघा, आमच्या नवरात्रीत आमची अष्टमी जेव्हा असते तेव्हा आमचा प्रसाद हा तिथे कोलंबी असते, मटण असतं, मासा असतो, हे सगळ्या गोष्टी असतात. मराठमोळे हिंदुत्व तुम्हाला पुसून काढायचं आणि तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादायचं हे चालणार नाही.
तुमचं हिंदुत्व तिथे असेल, आमचं हिंदुत्व आमच्या ठिकाणी असेल, एकामेकांवर लादू नका, तुम्हाला नाही खायचं नका खाऊ, आम्ही पण कोणी आम्हाला सांगायचं नाही काय खायचं आणि काय नाही खायचं. कोळी बांधवांनी पण याला अर्थात वडिलांना नोटीस देण्यात आलेली आहे. कुणाल कामराज ह्यात एवढा मोठा जोक व्हायला निघालेला आहे. एकतर त्यांना कळलं कसं स्वतःला की मीच गद्दार आहे हे त्यांनी खेचून कसं घेतलं. मला वाटतं तसे त्यांचे खासदार आहेत ना ज्यांनी त्यांना साप म्हटलेलं आहे त्यांना पण नोटीस गेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे पाहायला आलेली ती कॉमेडी त्यांना पण नोटीसेस दिलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला रेप मर्डर वगैरे सगळं म्हणजे सर्रास होत आहे, दंगली घडवल्या जात आहेत, पण जे कॉमेडी बघायला जातात त्यांना नोटीसेस मारल्या जातात. शिंदेच्या जे कार्यकर्त्यांनी मोडफोड केली त्याचा बुमरॅंग झाला का? कारण का एका आठवड्यामध्ये 4.5 लाख सबस्क्रायबर वाढले, 4 कोटीपेक्षा जास्त कमेंट बॉक्स मध्ये पैसे आलेले आहेत कुणाल कामराला. त्याच्यानंतर युट्यूब 1 कोटीपेक्षा हा देशाचा मूड आहे आणि महाराष्ट्राचा मूड आहे. त्याच्यानंतर पर्यावरण संदर्भात अनेक मी मुद्दे मांडत आले. राष्ट्रपती यांनी ते परवानगी असणार की जे अंत्यसंस्कार बघा मी ज्यांचं भाषण पाहिलं नाही मी त्याच्यावर नाही बोलू शकतो. त्यांचा मुद्दा वक्फ बोर्डावर आमची भूमिका स्पष्ट आहे. मला वाटतं काल परवाकडेच चंद्रबाबू नायडू साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की वक्फ बोर्डाला ते हात लावू देणार नाहीत. भाजपानी निवडणुकीच्या आधी त्यांचे जे काही सोशल मीडिया असेल, ऑफिशियली अनऑफिशियली जे काही असेल, त्यांच्या लोकांनी काय काय फेक न्यूज चालवल्या होत्या. कोणी सांगितलं होतं की आता वक्फ बोर्ड सिद्धिविनायक मंदिर मागत आहे, अमुक मागत आहे, तमुक मागत आहे, आणि लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती. पण आता त्याच भाजपाचे जे एनडीएचे घटक आहेत, मग नितीश कुमारजी असतील, चंद्रबाबूजी असतील किंवा ते हे कोण चिराग पासवान असतील, त्यांनी पहिलं त्यांचं मत स्पष्ट करावी आणि आम्ही आमचं मत स्पष्ट करू. आणि काय मुंबई आज महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे. आधीच शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाहीये आणि त्यात आता अवकाळीचं संकट सुद्धा शेतकऱ्यांवर. हे सरकारच मोठं संकट आहे. कारण आपल्याला आठवत असेल गेल्या 2-2.5 वर्षामध्ये देखील जिथे तिथे शेतकरी संकटात आलेला आहे, कुठेही 1 रुपयाची मदत झालेली नाहीये. आणि दुर्दैव असंच आहे की हे सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसल्यानंतर पुन्हा एकदा हीच परिस्थिती आपल्याला दिसते. धन्यवाद. हो, नशिबाने काल हो ते आता कुणाल कामराने तो पण विषय घेतील कदाचित. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जो वॉकवे आम्ही 2.5 वर्षापूर्वीच तयार केलेला साधारण पुढच्या 6 महिन्यात तयार व्हायला पाहिजे होता. काल त्याचं उद्घाटन झालंय. आम्ही त्याच्यावर युजर फी लावणार होतो. काल तर चोरी झालेली आहे तिथे. ही अशी परिस्थिती म्हणजे तुम्ही विचार करा, मलबार हिल सारख्या एरियामध्ये जिथे सगळे मंत्री राहतात, मुख्यमंत्री राहतात, तिथेच जर चोरी व्हायला लागली तर तुमचं आमचं काय? आमचे ते आमदार चोरीला थांबतीलच ना. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.